Hi, 14th Mumbai Short International Film Festival 2025. नमस्कार. मायकेल या शॉर्ट फिल्ममध्ये रावबाची भूमिका करणारे ऋषिकेश कानडे आज आपल्याबरोबर आलेले आहेत. त्यांच्याविषयी त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. हाय ऋषिकेश. हॅलो, हाय. तू जेव्हा रावबाची भूमिका तुला मिळाली त्याच्यावर तू त्या व्यक्तिरेखेबद्दल काही अभ्यास केलास का आणि तुझा अप्रोच कसा होता ती भूमिका करण्यामागचा? या फिल्ममध्ये दोन प्रकारचे रावबा साकारले. एक रावबा जो तरुण आहे, हळवा आहे, प्रेमात पडलाय, आणि दुसरा रावबा ज्याचं वय थोडंसं जास्त आहे, जो खचलाय पण जगण्याची आशा न सोडलेला असा एक रावबा. त्यामुळे ही दोन रावबा साकारायची हे मेन चॅलेंज होतं. आमचे दिग्दर्शक राजा प्रधान सर यांनी ऍक्च्युअल शूट सुरू व्हायच्या आधी सलग 8 दिवस रोज 2 तास याप्रमाणे आमची तालीम करून घेतली. त्यामुळे 8 दिवसाचं शेड्यूलच असं असायचं की तालमीला जायच्या आधी मी माझे सगळे ऑप्शन रेडी ठेवायचो. रावबा कसा साकारता येईल इमोशन वाईज, त्याचे एक्सप्रेशन वाईज, मुवमेंट्स वाईज, या पद्धतीने गेल्यामुळे खूप छान प्रिपरेशन झालं. अर्थात बरोबरची पूर्ण टीम, आमचे डीओपी सिद्धेश सर आणि आमचे सगळे सहकलाकार, त्यांच्यामुळे हे सगळं खूप सोपं झालं. हाय, 14वा मुंबई शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2025. नमस्कार. मायकेल या शॉर्ट फिल्ममध्ये मायकेलची मुख्य भूमिका करणारे सूरज सातव आपल्याबरोबर आहेत. तर या भूमिकेविषयी त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सूरज. या शॉर्ट फिल्ममध्ये मायकेल ही तुमची अगदी महत्वाची आणि मध्यवर्ती भूमिका होती. तर या भूमिकेविषयी मला तुमच्याकडनं नक्कीच जाणून घ्यायला हवं. नक्कीच. जेनी, रावबा आणि मायकेल यांच्या भावविश्वाशी गुंफलेली ही सुंदर कथा आहे. ह्या संपूर्ण कथेमध्ये मायकेल ही कॅरेक्टर खूप अवघड आहे प्ले करण्यासाठी. जरी ती कॅरेक्टर प्रचंड वेगळी आहे, नॉर्मल कॅरेक्टर नाही आहे, अवघड आहे, पण तो खूप सॉफ्टली आला. याचं कारण राजेशनी घेतलेल्या प्रॅक्टिसेस. प्रत्येक प्रॅक्टिस ही सुंदर होत गेली आणि त्याचा परिपाक म्हणजे ज्या दिवशी शूट होतं त्या दिवसापासून त्या 3 दिवसामध्ये आम्ही सुंदर शूट केलं. सुंदर मायकेल बाहेर मला काढता आला. पण हा रोल करताना प्रचंड आनंद झाला, प्रचंड शिकायला मिळालं, बरं वाटलं. हाय, 14वा मुंबई शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2025. नमस्कार. मायकेल या शॉर्ट फिल्ममध्ये डीओपी आणि एडिटर अशी दुहेरी भूमिका बजावणारे सिद्धेश ठाकूर आज आपल्याकडे आलेले आहेत. हाय सिद्धेश. थोडंसं ह्या प्रवासाबद्दल किंवा एकूण तू सगळं कसं काम केलंस त्याच्याविषयी जरा जाणून घ्यायचं होतं, सांगशील जरा विस्तारित थोडंसं? नक्कीच. मायकेल ही शॉर्ट फिल्म जेव्हा मला मिळाली ॲज अ डीओपी, त्यावेळेला मला लक्षात आलं की ह्या फिल्मचं बजेट खूप कमी आहे आणि लिमिटेड रिसोर्सेसमध्ये आपल्याला पूर्ण फिल्म कम्प्लीट करायची आहे. पण जेव्हा लोकेशन सांगितलं की मालवण सारख्या निसर्गरम्य आणि चांगल्या ठिकाणी ते आपल्याला शूट करायचंय, त्यावेळेला माझे अजून विचार चालू झाले की आपण कसं काय ह्याला अजून चांगलं करता येईल. सोबतच सर्व कलाकारांनी उत्तम काम केलेलं आहे. ह्या व्यतिरिक्त आमचे डायरेक्टर राजा सर यांनी मला फ्रीडम दिला की त्यामुळे मला ते काम करायला अजून मजा आली. पहा, तुम्हाला फिल्म पाहिल्यावर कळेलच की लोकेशन्स आणि फिल्म कशी झाली आहे ती. हाय, 14वा मुंबई शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2025. नमस्कार. मायकेल या चित्रपटाचे दिग्दर्शक राजा प्रधान आज आपल्यावर आलेले आहेत. तर ह्या चित्रपटाच्या पूर्ण प्रवासाविषयी त्यांच्याबरोबर थोड्या गप्पा मारूया आपण. हाय राजा. तुम्हाला या चित्रपटाची कल्पना कशी सुचली आणि त्याच्या मागचा काही हेतू होता का? ऍक्च्युली मायकेल ही कथा दिलीप पेटवेंची होती आणि मी फार पूर्वी ती वाचली होती आणि त्याच्यावरती ती वाचल्यानंतरच माझ्या असं लक्षात आलं की आपण त्याच्यावरती एक शॉर्ट फिल्म बनवायला पाहिजे, कारण विषय वेगळा होता आणि ती विषय वेगळा असल्यामुळं त्या विषयावरती आपण दिग्दर्शन करून एक शॉर्ट फिल्म लोकांसमोर आणावी असं मला वाटलं, म्हणून मी केवळ ह्या हेतूने ही शॉर्ट फिल्म बनवली. चित्रपट सुरुवात करताना तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला का? ऍक्च्युली आम्ही ज्यावेळेस शूटिंग सुरू केलं त्यावेळेस आम्ही राजकोटला शूट करणार होतो. तिथे एक बंगला घेतला होता आणि त्या बंगल्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेममुळे शूट करणं शक्य नव्हतं, म्हणून मग आम्हाला बंगला बदलावा लागला. त्यासाठी आम्हाला धावपळ करावी लागली. तर ती मोठी अडचण पहिल्याच दिवशी आली होती आमची. ह्या शॉर्ट फिल्म मध्ये मानवी आणि आर्थिक बाजू सांभाळणं जरा जिकरीचं असेल, तर ते कसं तुम्ही मॅनेज केलं?
तर आर्थिक नियोजन एक फायनान्सर बघितला आणि त्याला आम्ही रिक्वेस्ट केली की आमच्या या फिल्मसाठी फायनान्स कर, आणि तो तयार झाला. त्यामुळं आर्थिक प्रश्न मिटलेला होता. आणि मानवी रिसोर्सेस म्हणशील तर आम्ही संपूर्णपणे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून नेमला होता, आणि त्यांनी, देवधर सरांनी पूर्णपणे याची जबाबदारी घेतली होती. मायकेल ही शॉर्ट फिल्म होती, तर ती करताना तुम्हाला अनेक आव्हानं आली असतील, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगाल का? ॲक्च्युली आम्ही सगळेजण पुण्याचे, आणि पुण्यावरून आम्ही मालवणला गेलो. मालवण हे या शहरामधलं संपूर्ण जे एन्व्हायरमेंट आहे ते पुण्यापेक्षा खूप वेगळं आहे. आणि तिथले एन्व्हायरमेंट चॅलेंज असं होतं की तिथली ह्युमिडिटीशी कोपअप करणं आमच्या सगळ्यांनाच अवघड गेलं होतं. आणि तिथं उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त होता की पहिल्या सेशनमध्ये आम्ही काम करायला सुरुवात केल्यानंतर 10-11 वाजल्यानंतर ते उन्हाचे चटके इतके लागायला लागले की आम्हाला काम करण्याची पण इच्छा होत नव्हती. चित्रपटाचा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे आणि त्याची USP काय आहे आपल्या या चित्रपटाची? USP बद्दल जर म्हणशील ना तर हा सिनेमा खूप वेगळा आहे, आणि याची स्टोरी टेलिंग पण वेगळ्या पद्धतीने आम्ही केलेली आहे. आणि जसा जसा सिनेमा शेवटाकडे जातो तसं तसं प्रेक्षकांना प्रश्न पडत जातात. हीच खरी USP आहे. आणि संपूर्ण सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात, आणि ते निर्माण व्हावे म्हणूनच आम्ही प्रयत्न केले होते. मायकेल आता पुढे जाईल आणि प्रमोशन आणि डिस्ट्रीब्युशनसाठी तुमच्या काही योजना असतील तर त्या काय आहेत? या सिनेमाचं प्रमोशन हे सगळं आता आजचा सोशल मीडिया ह्याच्यावरतीच हे संपूर्णपणे चालतं. शॉर्ट फिल्मला डिस्ट्रीब्युशन करताना OTT प्लॅटफॉर्म हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. शॉर्ट फिल्म्स असोसिएशन्स जर काही अवेलेबल असतील किंवा इंडियामध्ये, तर त्यांना माझं असं सांगणं आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी असं एक असोसिएशन करू की जिथे आपल्याला आपल्या केलेल्या कामाची डिस्प्ले करता येईल किंवा OTT वरती आपल्याला टाकता येईल. तर त्या पद्धतीने काही करता येईल का याच्यावरती विचार चालू आहे. नवीन निर्मात्यांसाठी तुमचा काही संदेश आहे का? मला असं म्हणायचं की जर तुम्ही पेपरवर्क तुमचं स्ट्रॉंग असेल आणि तुमच्या डोक्यामध्ये जर परफेक्ट असेल की सिनेमा कशा पद्धतीने कॅरी करायचा आहे, तर तुमच्या कमीत कमी बजेटमध्ये सुद्धा चांगला सिनेमा होऊ शकतो. हे मायकेलचं उदाहरण आहे. 14व्या मुंबई शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आम्हाला संधी दिलीत आमची फिल्म शोकेस करण्याची, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ऑल द बेस्ट.